आणि पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य आहे। शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवर कठोर कारवाई करणार, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी इशारा दिलाय। शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित शाळेला 1 लाख रुपयाचा दंड आकारला जाणार आहे। मराठीची सक्ती न करणाऱ्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। भाषा शिकवणं बंधनकारक आहे। त्याच्यासोबतच मराठी भाषा शिकवणारे शिक्षक सुद्धा मराठी क्वालिफिकेशन शिक्षणात अर्ज असलेले त्या ठिकाणी असले पाहिजेत। नियम होता की त्याला नोटीस देणं, त्याच्यामध्ये जर ते आढळून आलं की ते शिकवलं जात नाही, त्या ठिकाणी 1 लाखापर्यंतचा दंड त्या शाळेला करणं आणि याही संदर्भामध्ये जर त्याची अंमलबजावणी झाली नाही तर साधारणपणे 17 एप्रिल 2026 लाच या ठिकाणी निर्णय करण्यात आलेला आहे की त्या शाळेची मान्यता सुद्धा त्या ठिकाणी काढून घेतली जाईल।